नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर। आज आपण बनवणार आहोत उपवासाची इडली। तर यासाठी घेतलेला आहे 1 ग्लास वरी आणि 1 ग्लास वरीचं पीठ आणि ते छान 2 तासासाठी भिजत ठेवले। इकडे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। वरी आपली छान भिजलेली आहे, बटाटा कट करून टाकलेला आहे। आता जिरं, मीठ आणि बटाटा टाकून सारण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इडली पात्राला तेल लावलेलं आहे आणि आपण पीठ त्याच्यात घालून घेत आहोत। तर आता इडली पात्र गॅसवर ठेवून उकळून घ्यायचं आहे। इकडे आपण चटणी करून घेऊयात। चटणीसाठी मिरची भाजली